भीक मागितला तर तुम्हाला पोटभर अन्न मिळेल बाई, पण आपण आत्महत्या करू नये बाई. बाई आपल्या गावचे सरपंच आहेत ना, ते आपल्याला न्याय मिळवून देतील बाई. सरपंच काकाजीकडे जाऊन येऊ बाई, तेच काय तर सोक्ष मोक्ष करतील. चला बाई. काकाजी, अजी सरपंच काकाजी कुठं गेल्या जी? सरपंच बाई आवाज येऊन राहिली. सरपंच काकाजी काकाजी बोलून राहिली. कोण बाई हो माहित नाही. कोण बेटा? मी तुमच्याच गावची सून आहे. माझ्या गावची सून कोणाची? केवळराव मांढरेची सून. अरे रे 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 रे, केवळराव मांढरेची सून बेटा कशा करता आली? अहो काय सांगू, खूप सारा अन्याय झाला हो माझ्यावर. कोणता अन्याय? अहो घरचे सर्वच काकाजी, घरचे सर्वच लोक. मी समजलो. या दोन मुली दिसून राहिल्या, या दोन मुली सहित तुला घराच्या बाहेर काढलं. हा केवढा मोठा अन्याय आहे बेटा. आशा करून माझ्यापर्यंत तू आली, तुला न्याय मी मिळवून देतो. तुझा न्याय असा होऊ देणार नाही. चाल माझ्याबरोबर. अहो केवढा मांढरे घरी आहेत का? अजी राम राम. राम राम. नमस्कार नमस्कार. सरपंच साहेब कुणीकडे आले? मी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे? हो. कशासाठी आले? एक महत्वाचं काम पडलं. महत्वाचा? कोणतं काम पडलं? तुम्ही सांगाल बरोबर? बाबा मला सांगत सांगणार जाव. तुम्ही यांना ओळखता का? कोणाला? यांना का नाही ओळखणार मी? ह्या माझ्या नातने आणि ती माझी सून आहे. याने कोणता गुन्हा केला तुम्ही घराच्या बाहेर काढले? सरपंच साहेब माझ्या सुनेचा कवळीचा गुन्हा नाही. हा काहीच गुन्हा नाही. गुन्हा आहे कोणाचा? समजा याच्यामध्ये गुन्हेगार म्हणाल तर माझी बायको आणि माझा मुलगा. तुम्ही एक काम करा, आपल्या मुलाला बोलवा बरं. ठीक आहे, मी आता बोलवतो. अरे लाशिया कायले बोंबलून राहिलास? कायले चिल्लावून राहिलास? बोंबलून राहिलो, बैल हरवून राहिलो. बोंबलून राहिलो. ते नालायका आपल्या घरी चांगल्या प्रतिष्ठित माणसं आले आहेत. आपल्या घरी चांगले प्रतिष्ठित लोक आले आहेत. बाबा आपल्या घरी कायले 30-35 माणसं आले का? म्हणूनच तो राहिला असतात. अबे 30-35 नाही, चांगले मानवाईक लोक सरपंच साहेब आणि त्यांची पूर्ण बारी आपल्या घरी आले आणि तुला बोलावून राहिले. चाल पटकन. मरा मरा हो सरपंच साहेब. याच्या डोक्यामध्ये काहीतरी फरक पडला. का म्हटलं तू? राम राम हो सरपंच. हा राम 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 राम. बरोबर सांगशील का रे? जे खरं आहे ते सांगितले. सांगशील ना? यांना ओळखते का रे? आता माझ्या पोरी होती, हे माझी बाप हो. यानं कोणता गुन्हा केला तुम्ही घराच्या बाहेर काढले? कोणता गुन्हा केला? पहिल्याने हे मोठी पोरगी झाली आहे. हे कसं पाहिजे हे मोठी झाली आहे. हा त्याच्यानंतर ते पाहते मोठे मोठे डोळे काढू काढू. थांब का मग काय झालं? तिसरी पोटामध्ये आहे. हा काय याची खदान जाऊ आपल्या घरी? म्हणजे या पोरी वाया गेल्या? या पोरी कामाच्या नाही? हे आता तुला सांगलं कोण? माझ्या मायानं. तुझ्या मायची अक्कल? आपल्या मायला बरोबर. बाबा माझ्या मायले बोलाव. का म्हणला? माझ्या मायले बोलाव. तुझी माय होय? तू बोलावून आला का? मी बोलावणार नाही. हो माझी माय होय ना. काहून तुम्ही बायको नव्हे? ठीक आहे, मी आवाज मारतो. अरे पार्वती, काय म्हणता शंकरजी?
बाप शंकरजी, माझी माय पार्वती, मी त्याच्या गणपती. संता नालायक पार्वता, काय झालं बा? तुला चांगल्या सगळ्यांनी तुला आज मारलं. होय. कशासाठी? आपले जे चांगले मानवाईक लोक आले, सरपंच साहेब आले, त्यांची पूर्ण पार्टी आले आणि तुला बोलावून राहिले. कशासाठी बा? माहित नाही कशासाठी. चला बरं. चाल डोक्यावर शेव घे. चाल ये. नमस्कार जी. नमस्कार पार्वताबाई. नमस्कार जी. एका चांगल्या कामासाठी आलो मी. कोणत्या कामासाठी आले? सांगाल बरोबर? सांगेन ना, सांग, बोला की. अगं बाई, त्या माझे नातले आहेत आणि ते माझी सून आहे. यांनी असा कोणता गुन्हा केला तुम्ही घरच्या बाहेर काढले? गुन्हा? कोणता गुन्हा केला सांगतो तुम्हाला. सांग. अहो, हे पहिल्यांदा हे बकरी झाली, हे मोठी बकरी. होय, आणि दुसऱ्याने हे पाठ झाली, पाटाय होतात का? आणि तिसऱ्याने तू हात मोठा म्हणजे बरं. काय याची का खदान करू का ती माझ्या घरी? म्हणजे ह्या मुली कामाच्या नाही. नाही. बेटा, अगं हे मम्मी, मा, ए माझी मा, कोणासंग बोलत आहेस मग? सरपंच साहेबासोबत. सरपंच साहेबांना आमच्या घरी? होय. मला पाहू दे बरं एक नजर. पाय ना. शाहीर साहेब 5 मिनिटाची वेळ आलेली आहे. 5 मिनिटात संपवा. बरं बाई, शाहीर मोरेश्वर, आपण तयारी करावी. बस 5 मिनिटामध्ये. बरं बाई, हा कोण आहे तुझा? हा माझा मुलगा आहे. आणि हा जरी नसता झाला आणि याच्या ठिकाणी जर मुलगी झाली का केली? पीठ खून टाकली असती तिने. कशा पोरी होती जी माझ्या मायले, कशा पोरी होती तशी माझी माय दवाई खात्याने पोरग हो ना, दवाई खात्याची मा. बापस म्हणे ना, काय म्हणे? त्या वेळेस तुझ्या मायानं पालट खाल्लं म्हणून तू झालास म्हणे. हो मा, हो खाल्ली होती पालट की असत खाल्ली. अरे, या मुलीचं महत्व तू अजून नाही चालला. मुलगी कोण आहे? बे आजची मुलगी उद्या ती स्त्री. ही जगत जननी आहे, दुर्गा देवी, दुर्गा देवी आदि शक्ती आहे. आधी शक्ती दुर्गा देवी तर आपल्या घरी नेऊन बांध ना, रोज पूजा करतो. आम्ही पूजा करतो. हे मुलगा, मुलीचं महत्व तुला करून देतो. ऐक. कान भूक लागली का? नाही अशा आरवळे देतात ना. ठेकेदार साहेब, काय मंगाचं वाचलं असं चुन्न पोळ्या वाचल्या असं ताना आणि माना याच्या समोर निर्वण. हे तुम्ही दोघे बापले हलकटा. आणि आऊस तसे बाप तसा एक मसाला घ्या. नीच नका समजू आहे मुलगी महान, करून घ्या ओळख का राहता अज्ञान. मुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान. मुलापेक्षा मुलगी बरी आहे रत्नाची खान. राष्ट्रपिता महात्मा गांधी कुठून झाले? आपल्या मायाच्या पोटातून झाले. छत्रपती शिवाजी महाराज कुठून झाले? आपल्या मायाच्या पोटातून झाले. बाबासाहेब आंबेडकर कुठून झाले? आपल्या मायाच्या पोटातून झालं ना. मी काय उद्याच्या डोंगरातून झालो? मी तर माझ्या मायाच्या पोटातून. इकडे ऐकून घे. शिक्षणाचे द्वार कोण खुले केले? सावित्रीबाई फुले ना. मग ती एका गाडी मुलगी होती. ऐकून घे, मी सांगतो.